नमस्कार, मी भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर आता उन्हाळा चालू झाला आहे आणि उन्हाळ्याचे वाळवण्याचे आपण काही ना काही पदार्थ करतोच. तर हा उन्हाळ्याच्याच वाळवणीतला एक पदार्थ आहे. मी भाताची चकली केलेली आहे टमाटरच्या फ्लेवरची. बघा, मस्त असं कुरकुरीत झालेली आहे, मस्त अशी खुसखुशीत चकली झालेली आहे. तर चला बघूयात रेसिपी. इथे मी 1 कटोरा तांदूळ घेतलेले आहेत आणि टमाटर, हिरवी मिरची, लसूण पाकळ्या. कमी साहित्यात चकली आहेत आणि एकदम टेस्टी आणि कुरकुरीत खुसखुशीत अशी चकली तयार होते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता. लाल मिरच घेतलेली आहे, हिरवी मिरचीसुद्धा घेऊ शकतात किंवा मग लाल मिरचीसुद्धा घेऊ शकतात तुम्ही. आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या. तुम्हाला लसूण वगैरे नसेल आवडत तर स्किप करू शकता, पण लसूण, मिरची आणि जिरेची पेस्ट घातल्याने आणखीन चकलीला छान टेस्ट येते. अर्धा चम्मच जिरे घातलेले आहेत. मिक्सरला छान पेस्ट तयार करून घेतलेली आहेत. आता इथे छान मोठ्या मोठ्या आकारामध्ये फोडी तयार करून घेतलेल्या आहेत टमाटरच्या आणि आता पेस्ट करून घ्यायचे आहेत. 5 ते 6 टमाटर घेतलेले आहेत मी मोठ्या आकाराचे. तुम्हाला आंबट हवी असेल तर तुम्ही म्हणजे टमाटर कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आंबट जर लागत असेल तर तुम्ही टमाटर वाढवू शकता किंवा मग कमी आंबट लागत असेल तर कमी करू शकता. तर इथे मी 5 ते 6 काळे मिरी कुटून घेतलेले. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. मी हा भात कुकरमध्ये शिजवत आहे. तर मी आता कुकर ठेवलेला आहे गॅसवर. 2 कटोरे पाणी घालायचं आहेत. 1 कटोरी तांदूळ आहे तर दुप्पट पाणी घालायचं आहे आणि टमाटरची पेस्ट घालायची आहेत. आता छान मस्त एक उकळी येऊ द्यायची आहेत पाण्याला. आणि जुने तांदूळ जर राहिले तर पाणी थोडंसं जिरते, तर थोडंसं जास्तच घातलेलं आहे. टमाटरची पेस्ट धरून थोडंसं जास्तच झालेलं आहे, तर चालू शकतात. छान मऊसूत भात होते. तर इथे लसूण, जिरे, मिरचीचा ठेचा घातलेला आहे आणि चवीपुरते मीठ घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. काळे मिरी चकूट घातलेला आहेत, अर्धा चम्मच. मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे आहे. पाण्याला एक उकळी आली की तांदूळ घालून घ्यायचे आहेत आणि छान मिक्स करू. तुम्ही गंजातही शिजू शकता जर तुम्हाला असं कुकरचं मेजरमेंट नाही समजलं तर. गंज किंवा दुसऱ्या भांड्यातही शिजू शकता तुम्ही तुमच्या पर्यायानुसार. आता इथे कुकरला झाकण लावून द्यायचं आहे आणि 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 1 शिट्टी हाय फ्लेमवर काढायची आहेत आणि नंतर कमी पॉवर करून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. बघू शकता तुम्ही मस्त असा भात शिजून तयार झालेला आहे टमाटरच्या फ्लेवरचा. बघा, मस्त असा भात तयार झालेला आहे. आता थोडासा थंड होऊ द्यायचा आहे. एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत भात. आता तेलाचा हात घ्यायचा आहे. थोडंसं 1-2 ड्रॉप तेल घालायचं हातावर आणि छान असं मळून घ्यायचं आहे हलकं हलकंसं. बघू शकता तुम्ही मस्त अशी झटपट होणारी चकली आहेत. असं छान डो तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही ही चकली वर्षभर साठवून ठेवू शकता आणि खिचडीसोबत, वरण भातासोबत किंवा पाहुणे वगैरे आले तर त्यांनासुद्धा नाश्त्यासोबत देऊ शकता. आता मस्त असा डो तयार झालेला आहे. आता साचा तयार करून घेऊयात. चकली पाडण्यासाठी थोडंसं तेल लावत आहे. आता साचा मस्त तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये एकसंध असा डो घालायचा आहे जेणेकरून तुटणार नाहीत आपली चकली. असा एकसंध डो घातल्याने आता इथे ताटावरच पाडून दाखवत आहेत. नाहीतर तुम्ही जिथे चकली वाळवण्यासाठी ठेवत आहे
त्याच ठिकाणी तुम्ही डायरेक्ट चकली पाडू शकता. आता व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी मी इथे ताटावर पाडून घेत आहे. अशा छान मस्त चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. अशाच पद्धतीने आणखीन पाडून घेत आहे. आणि झटपट होणारी रेसिपी आहे. खूप काही वेळ लागत नाहीत आणि कमी साहित्यात. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनला प्रेस करा, करून जे व्हिडिओ टाकेल मी ते तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आता छान चकली पाडून घेतलेली आहेत. आणखीन अशाच पाडून घेत आहेत. बघा आता अशा पद्धतीने मी संपूर्ण चकल्या पाडून घेतलेल्या आहेत. उन्हामध्ये 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायच्या आहेत. तर ज्या दिवशी चकल्या केल्या त्या दिवशीच्या हे ताट आहे. तर इतके चकल्या झालेल्या आहेत. आणखीन एक दिवस मी एक दिवस आणखीन सुकवून घेतलेले आहेत. म्हणजे 2 दिवस छान कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत. तर असा फायनल लुक आलेला आहे चकलीचा. आता काही चकल्या तळून घ्यायच्या आहेत. तेल गरम करायचं छान आणि मीडियम आचेवर तळायचे आहेत. हाय आच ठेवली तर जळू शकतात. आणि मस्त अशा कुरकुरीत खुसखुशीत चकल्या तळून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर बघा मस्त अशी चकली तळून झालेली आहे. खुसखुशीत आवाजसुद्धा मस्त येत आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.